नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आहे आज आता अंधारातच आहे. आता बॅटरी लावलेली आहे आणि मी आहे आमच्या उड्डाणपुलावर, म्हणजे घराजवळच आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जलसेतूवर. तर मित्रांनो, जलसेतूवर ह्या टायमाला येण्याचे कारण तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आणि पूर्ण बघा आणि काय सांगतोय हे निश्चित ऐका आणि जरा लक्ष द्या. तर मित्रांनो, व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, बघा. तर बघा मित्रांनो, समोर जी लाल लाईट दिसते ती लाईट नाही मित्रांनो, तर ती एका डोंगराला लागलेली आग आहे. तर ती तिरुंगणच्या डोंगराच्या वरच्या साईडला आहे, म्हणजे जे तीर्थन त्या तिकडं परत पुढं केळुंगण गाव आहे, त्या केळुंगणाच्या डोंगराला लागलेली आग आहे ती. तर मित्रांनो, ही आग काय आपोआप लागलेली नसेल, ही कोणीतरी लावलेली आग आहे. तर मित्रांनो, आपण म्हणतो बिबटे गावाकडं आले, तर मग हे बिबटे गावाकडं काय येतात? बिबटे झालं, वाघ झालं, म्हणजे जंगलचे प्राणी हे गावाकडं काय येतात? तर अशा पद्धतीत जर आपण आग लावली तर ते निश्चितच गावाकडंच येणार आहेत मित्रांनो. आणि या आगीमध्ये कित्येक प्राणी जळून खाक झाले असतील, झाडं झुडपं कित्येकच जळून खाक झाले असतील. मग ही आग कशासाठी लावायची? काहीच गरज नाही मित्रांनो. आपण एवढं एक एक झाड लावून पर्यावरणामध्ये एवढं 10 ते 15 वर्ष लागतात एक झाड मोठं व्हायला, आणि आपण काही क्षणातच ते झाडं उद्ध्वस्त करून टाकतोय मित्रांनो. तर असं करीत जाऊ नका मित्रांनो. आणि त्याच्यातून काय भेटतंय आपल्याला? काहीच नाही. तर पर्यावरणावर झाडं लावत चला. पण झाडं असं जंगल तर हे जळून खाक होतात, काहीच उपयोग होत नाही. आणि इकडं आपण एवढं बघतो, गव्हर्नमेंट एवढं फॉरेस्ट खातं एवढे झाडं लावतात आणि आपण तेच जंगल जर पेटवून द्यायचे, मग पर्यावरणावर किंवा जंगलावरती लक्ष जर आपण ठेवलं, अशी चूक करीत जाऊ नका. कारण काहीच उपयोग नाही. कारण आपल्याला फुकटचं हे ऑक्सिजन भेटत आहे, त्याची किंमत कळत नाही. त्याच्यामुळं हे आपल्याला त्याची किंमतही आपल्याला कळत नाही. आणि तोच जर ऑक्सिजन विकत जर घ्यायचा असता तर त्याची किंमत कळाली असती. तर आता बघा किती मोठी आग आहे. आणि प्रत्येक वर्षी आपण बघतो का उन्हाळ्यामध्ये प्रत्येक वर्षी 1 ते 2 टेम्परेचरना टेम्परेचर वाढत चाललं आहे. आणि काही दिवसांना जर तेच टेम्परेचर जर 50-55च्या पुढं जर गेलं तर मनुष्य प्राणीच राहणार नाही. आपण प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये बघतो का उन्हामुळं कित्येक जणांचे प्राण जातात. मग हे असंच जर प्रत्येक वर्षी जर चालू असलं, डोंगर पेटवणे किंवा हे पेटवणे, तर काहीच उपयोग नाही. आणि प्लीज असे डोंगर वगैरे काही पेटवीत जाऊ नका. कोणी जर पेटवीत असेल त्यांना रोका. आणि हे डोंगर आणि ते असे पेटवते जाऊ नका. कारण त्यांचाही जीव आहे आणि आपलाही जीव आहे. तर मित्रांनो, आपल्याच घराला जर एखाद्या घराला जर आग लागली तर आपलं अन्नधान्य जळून जात आहे, सगळ्याच गोष्टी आपल्या जळत आहेत. आणि मग आपण रडतो, आपल्याला समजत आहे, पण प्राण्यांना समजत नाही ते काय म्हणत असतील, याचा थोडाफार विचार करा. तर धन्यवाद मित्रांनो. आता मलाही काय बोलावं हेच कळत नाही. तर धन्यवाद मित्रांनो. पण अशी आग लावीत जाऊ नका. नाही आपल्याला झाडं लावता आले, नाही आपल्या जंगलाची राखणी करता आली, पण असं जंगल पेटवू नका. एवढंच बोलतो. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा झाला? व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. जय जवान, जय किसान, जय पर्यावरण.